वटपौर्णिमा सण सौभाग्याचा. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात. वडाच्या झाडाची पूजा केली जाते. हे दीर्घ आयुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वडाच्या झाडाभोवती आपल्याला धागा गुंडळून प्रदक्षिणा घालून ही पूजा केली जाते. तर वडाला जाण्यासाठी आपल्याला साहित्य काय घेऊन जायचंय हे मी तुम्हाला सांगते. अगोदर तर सौभाग्याचं लेणं म्हणजे हळदी, कुंकू, अक्षदा आपल्याला घेऊन जायचं आहे. वडाला वाहण्यासाठी पाणी, अक्षदा, पांढरे तांदूळ आणि वाहण्यासाठी म्हणजेच नैवेद्यासाठी साखर, त्यानंतर डाळ, गूळ आणि थोडंसं पीठ टाकलं जातं आणि हेही वाहिलं जातं. आणि जर तुम्हाला ते नसेल तर गणपती बाप्पाची पूजा केली जाते तेव्हा आपल्याला खोबरं आणि गूळ ही आपल्याला नैवेद्य म्हणून न्यायचं आहे. पंचामृत न्यायचं आहे. तसंच आपल्याला एक पान, सुपारी आणि ₹1 नाणं न्यायचं आहे. आणि आवर्जून आपल्याला आहे ना वस्त्रमाळ न्यायची आहे. आणि ओटी ही आपल्याला या दिवशी भरायची असते. त्यामुळं ओटीमध्ये साहित्य आपल्याला तेही न्यायचं आहे. त्याच्यामध्ये खारी, खोबरं, सुपारी, हळकुंड आणि ₹1 नाणंही त्यात ठेवायचं आहे. बांगड्या, जे शृंगाराचं साहित्य असतं ते न्यायचं आहे. दोरा तर आवर्जून न्यायचा आहे, कारण त्याच्याशिवाय आपली पूजा अपूर्णच आहे. आणि ओवाळण्यासाठी कापूरही घेऊन जायचं आहे. तुम्ही अगरबत्तीही नेऊ शकता किंवा धूपही नेऊ शकता. आणि या दिवशी फळांना महत्त्व असते. आणि आंबा सिजनेबल फळे आता असते, त्यामुळं आंबा घेऊन जायचं आहे. आंब्याला आहे ना अशा दोऱ्याने आपल्याला बांधून घ्यायचा आहे. आणि आपल्याला ओवाळण्यासाठी म्हणा, दिवा लावण्यासाठी, कुठलीही पूजा दिव्याशिवाय अपूर्णच असते. दिवा, अगरबत्ती आणि दिवा लावण्यासाठी माचीस आवर्जून न्यायचं, कारण तिथं काही माचीस आपल्याला शक्यतो मिळत नाही. त्यामुळं आपल्याला घरनंच माचीस न्यायचं आहे. आणि ओटी भरण्यासाठी आपल्याला ब्लाऊज पीस किंवा तुमच्याकडं खण असेल तर तो खण घेऊन जायचा आहे. आणि या दिवशी गव्हाने ओटी भरली जाते. आता वडाच्या झाडाचीही ओटी भरली जाते आणि 5 सुवासिनीची ओटी भरली जाते. तुम्ही 1 किंवा 5 सुवासिनीची ओटी भरू शकता किंवा तुम्ही 5 आंबे घेऊन जाऊ शकता. न विसरता असे साहित्य सगळं घेऊन जायचं आहे. आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला वडाकडे प्रार्थना करायची आहे.